मी कंबाईन व्हिडिओ टाकते आहे आजचा आणि कालचा, कारण की मला काल अजिबात वेळ भेटला नव्हता एडिटिंग करण्यासाठी, कारण की डमरूला जरा सर्दी झाली आहे. तर मग आमच्या मागं तेच होतं की आता काय होतं म्हणजे त्याच्या नाकातनं कंटिन्युअसली पाणीच येत होतं. आणि तसंही परवा मी काही शूट केलं नव्हतं, फक्त सकाळी त्याला नाश्ता करतानाचं रेकॉर्ड केलेलं आणि संध्याकाळी मी ही मॅगी बनवलेली बस. आणि कालचं तर म्हणजे आजचं बघा की आज तर मी क्लासला फायनली जायला निघालेले बऱ्याच दिवसानंतर. तर म्हटलं चला क्लासला जावं. उमेश पण आलेला मला सोडवायला, कारण की आज त्याला 4ची ड्युटी होती त्यामुळे. आणि बरेच दिवसानंतर असं इतकं छान ऊन आलेलं तर खूप छान वाटत होतं. फायनली मी क्लासला पोचले आणि क्लासला जाऊन बघते तर काय की कोणीच नव्हतं आलं, कारण की माझ्या बॅचवाले पोरं येतच नाही आहेत काय माहिती का. आणि मॅडम मला बोलते की 8:30च्या बॅचला तू ये, पण मला तर काही जमणार नाही जायला 8:30ला, कारण की एवढ्या लवकर कोण उठणार आणि मी तर उठू शकत नाही. असं काय नाही आहे, पण ठीक आहे, मला नाही जमत जायला एवढ्या सकाळीच कोण जाणार. त्यानंतर माझा क्लास सुटला आणि मला जायचं होतं झुडिओला. मला एक्सचेंज करायचा होता तो टॉप. तुम्ही कालचा व्हिडिओ जर म्हणजे परवाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यात आम्ही झुडिओला गेलेलो. तर हा जो ब्राऊन कलरचा टॉप आहे तो मला एक्सचेंज करायचा होता. तर तेवढ्या पैशामध्ये काय घेऊ इतकं शोधाशोध चाललेली माझी. तर मला हा एक टॉप दिसलेला, पण मला हा काय एवढा आवडला नाही, खूपच क्रॉप आहे म्हणून नाही घेतला. मग फायनली हे टी शर्ट एक होतं हे घेतलं आणि अजून एक टी शर्ट होतं, तर त्याचं काही रेकॉर्डिंग नाही केलं मी. ते ॲक्च्युली मी मेन्स सेक्शनमधनं उचललेलं. तर चांगलं होतं ब्राऊन कलरचं. त्यानंतर घरी गेले आणि बघा इथे डमरूला एकदमच सर्दी झालेली, तर आम्ही त्याला संध्याकाळी 6 वाजता हॉस्पिटलला घेऊन गेलेलो. म्हणजे त्याच्या नाकातनं खूपच पाणी येत होतं. हॉस्पिटलमध्ये बघा कशा गाडीसोबत खेळत होता, एकटाच खेळत होता, त्याला कोणीच नव्हतं लागत. आणि सगळं इकडचं सामान तिकडं करायचं त्याचं चाललेलं. सगळे पोरं त्यालाच बघत होते आणि तो त्यांना बघत होता की ते कसे खेळतात. तर असा होता दिवस. भेटूया उद्या. बाय.